हॅलो. सर नमस्कार. नमस्ते. मी पत्रकार सूर्यवंशी बोलतो जनमंतमधून. बोला. सर काल जे रात्री परिपत्रक निघालंय हं. त्या संदर्भामध्ये मला तुमची प्रतिक्रिया पाहिजे होती. नेमकं काय ते परिपत्रक तर निघाले, पण निवडणूक होणार की फॉर्म भरणार आहेत का ते विड्रॉल करते, काहीच लोकांना जनतेला म्हणजे भ्रम आहे, संभ्रमात आहेत थोडक्यात. हो. आपली क्लिअर होईल लवकरच. पण तूर्त जे मला माहिती आहे ना, हं, त्याबद्दल तुम्हाला सांगतो की जे प्रभाग क्रमांक 1 आणि नगराध्यक्षाचं होतं. हं, नगराध्यक्ष पदासाठी विड्रॉलचा चान्स मिळाला नव्हता ना, कोर्टामध्ये ही चालू असल्यामुळं. हं, हं, त्यामुळे ज्यांच्यावर आक्षेप होता हं, जिल्हा न्यायालयामध्ये, हं, त्या संदर्भात त्यांचा विड्रॉसाठी आयोगाने तारीख दिलेली आहे 10 तारीख. हं, 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 आणि या 2 वॉर्डमध्ये नगराध्यक्षाचा हे आणि प्रभाग क्रमांक 1 हं, यांच्यासाठी जे बाकीचे उमेदवार राहिलेत हं, त्यांना चिन्ह वाटप हं, हं, हं. हा विषय आहे. आणि बाकीचं ॲज इट इज राहणार. म्हणजे 2 तारखेला निवडणूक होणार असं तुमचं मत आहे. बाकी प्रभाग क्रमांक 1 आणि नगराध्यक्ष सोडला नाही, तर. नाही, नाही, नाही. हां, मग हे. आयोगाच्या ह्याच्याप्रमाणे आता हं, 4 तारखेला हं, प्रोग्राम डिक्लेअर होईल हं, आणि 10 तारखेला माघार. हं, 10 हं, तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत. हं. माघार घेण्याचं आहे. म्हणजे 4 तारखेला हे सुरू झालं ना, हं, तिथून 10 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत हं, माघार आणि हं. 11ला चिन्ह वाटप. चिन्ह वाटप. चिन्ह वाटप ऑलरेडी झालेलंच आहे. हं, हं, हं. हं. बरं आता एक हां. आता साहेब, आता समजा एखाद्याला नवीन भरायला चान्सेस आहेत का त्याला फक्त विड्रॉल करता येईल असं काय आहे का, त्याचे काय काय गायडन्स आलेत का त्याचे काय? फक्त फक्त विड्रॉल त्या ज्यांच्यावर आक्षेप होता ना, हं. त्यांच्यासाठीच आहे. नवीन अर्जाचा काय विषय नाही. नवीन अर्जाला आहे तसं ॲज इट इज राहतील. हो, हो, हो. बरं साहेब, हे आता हे सगळे हे ह्या लोकांनी पक्षांनी खर्च केला का या पक्षांनी खर्च केला, ह्याला जबाबदार कोण आहे आता नेमकं? नाही, नाही, नाही. त्याचं काय नो कमेंट. नो कमेंट्स का?